अ, माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर यांनी वेळोवेळी अशा प्रकारे अवैधरित्या जनावरांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काल रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबूराव राऊत हे स्वतः रात्र गस्तीसाठी होते आणि त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एका ठिकाणी 4 जनावरं, गोवंशीय जनावरं ही कत्तलीसाठी आणलेली आहेत. त्या ठिकाणी त्यांनी डीबी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे डीबी पथकानं त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे. यामध्ये 4 गोवंशीय जनावरं जी आहेत साधारणपणे 1 लाख रुपये किमतीची याच्यामध्ये ताब्यात घेतलेली आहेत. आरोपी हा पोलिसांना बघून पळून गेलेला आहे, परंतु त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे. त्याला आम्ही लवकरच ताब्यात घेणार आहोत आणि ही जी जनावरं आहेत ती सुरक्षितरित्या गोशाळेमध्ये सोडण्यात आलेली आहेत. याबाबत अपराध क्रमांक 150/2025 कलम 5(अ)(ब)(9)(अ) गोवंश हत्याबंदी सुधारणा अधिनियम आणि प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब, त्याचप्रमाणे माननीय DCP मॅडम आणि ACP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत साहेब आणि API सोनवणे आणि DB टीम यांनी कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये शेख जबीर वल्द शेख ख्वाजा हा 30 वर्षीय व्यक्ती आहे, यशोदानगर साईडचा राहणारा आहे. त्याने ती जनावरं टेका वस्तीमध्ये फारुखनगर भागामध्ये आणल्याचं प्रायमरी फेसी तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. एकूण 1 लाख रुपये किमतीची 4 जनावरं आहेत. त्यांना सध्या आपण गोशाळेत ठेवलेले आहे. पुढील तपास चालू आहे.